नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ दीपक जाधव यांनी आमच्या एस मराठी न्यूजला पुढील 8 दिवसांचा हवामानाबद्दलचा आढावा सांगितलाय. बघूया पुढील 8 दिवस हवामान कशा स्वरूपात असणार आहे. हॅलो हॅलो जाधव बोलतोय. हो हो सर, मी एस मराठी न्यूज मधून बोलते. बोला. आम्हाला आता जी हवामानाचा अंदाज तुमच्याकडून जाणून घ्यायचा होता. हो हो मॅडम. तर येत्या 8 दिवसामध्ये हवामान कसं असेल? येत्या 8 दिवसामध्ये साधारणपणे म्हणजे उद्या 26 तारखेला महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलेल. याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भ याच्यामध्ये पावसाची ऍक्टिव्हिटी दिसत आहे. तर 26, 27 आणि 28 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस होऊ शकतो. 29 नंतर वातावरण क्लिअर होईल. ठीक आहे. तर पावसाचं प्रमाण जास्त असणार आहे तर तुम्ही असं सांगताय, तर त्या संदर्भात शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? शेतकऱ्यांनी जे पिकं काढणीस आलेले ना, तर ते काढणीस आलेले पिकं व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी न्यावे. गारपीट इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान खात्यानं सांगितलं की कदाचित गारपीट होऊ शकते. तर आमच्या मॉडेलनुसार, विदेशी मॉडेल आम्ही जे वापरतो त्याच्यानुसार गारपिटीची शक्यता ही फारच कमी आहे. तरी पण देखील एक हवामान खात्यानं प्रिडक्शन दिलेलं आहे ना, त्यामुळं शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल हा सुरक्षित ठिकाणी न्यावा, जेणेकरून तो नुकसान होणार नाही संभावित. ठीक आहे. आणि नाशिक तालुक्यामध्ये कोणत्या कोणत्या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये साधारण पूर्व भागामध्ये म्हणजे नांदगाव, चांदवड, मालेगाव, येवला आणि सिन्नरच्या पूर्व भाग, ह्या पूर्व भागामध्ये थोडाफार हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. फार मोठा पाऊस आपल्याकडे उत्तर महाराष्ट्रात या ठिकाणी होणार नाही. ठीक आहे सर, धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला कळविल्याबद्दल. धन्यवाद मॅडम. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.